जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मला ना काही कळतच नाही. एकदा म्हणते त्याला सांग मी परत भेटणार नाही, आता म्हणते त्याला विसरायचं नाही. नक्की प्लॅन काय यार तुझा? बेबी त्याला पॉलिटिक्स म्हणतात. पॉलिटिक्स काय? अगं तू फक्त मी सांगते ते कर ग, मग बघ तुझा कसा फायदा होतो ते. चॅलेंज तर तू जिंकलीस. चॅलेंज जिंकल्यानंतर तू गुरुनाथला डिवोर्स देणार नाहीस असं ठरलं होतं ना? मी यांना डिवोर्स देणार हे नक्की आहे आणि यात बदल होणार नाही. मग जर ते आधीच ठरलेलं होतं तर कशासाठी हा सगळा अट्टहास? कारण मला यांना हे दाखवून द्यायचं होतं की शन्याचं तुमच्यावरती नाही तुमच्या पैशावरती प्रेम. सर ही किल्ली यापुढे मी कामाला नाही येऊ शकणार. काय झालं? काय सांगायचं सर, आता दिवस कसे फिरतात हे तर माहितीच आहे तुम्हाला. मी पूर्वी एका मोठ्या कंपनीत CEO होतो. माझी कंपनी एका मोठ्या कंपनीनं टेक ओव्हर केली आणि म्हणून ड्रायव्हर म्हणून जॉब करावा लागला मला. पण मी आता माझ्या लायकीचं काहीतरी काम शोधणार आहे. गुरुनाथ सुभेदार कोण आहे तू? हां मीच. आणि चिठ्ठी दिली आहे सनाया मॅडमने. प्यारी, हे जे काही तुझं होतं ते सगळं परत पाठवते. आपला संबंध संपला. तुमची झोप उडाली असेल ना? शर्या तुम्हाला सोडून निघून गेली. आता कळतंय ना तुम्हाला झोप उडणं म्हणजे नेमकं काय असतं ते? कोणीतरी म्हटलंय ना, या जन्मीचं या जन्मीच भोगावं लागतं. एक मिनिट, काय आहे? अहो असं काय करताय? तुमच्या मुलीशी लग्न केलंय मी, मला एकदा भेटू द्या ना तिला. एक बायको आधी झेपत नव्हती, त्यात माझ्या शदू बेबीशी लग्न करायचं नाटक केलंस आणि ते लग्न व्हॅलिडच नाहीये. त्याच्यामुळे आता ती लग्न करायला मोकळी आहे. हा राधिका आली तू? हो. अगं अथर्व कुठे आहे? कधीपासून पाहिला नाही मी त्याला. कुठे गेला? आई आताच तो रेवती आणि गुप्ते बरोबर घरी गेलाय. घरी काहून वर गेला? एकतर खेळून खेळून दमला होता. त्यातनं मला म्हणाला मला घरी जाऊन अभ्यास करायचा आहे म्हणून. पहा बरं, दमल्यावर अभ्यास करते पोट. राधिका एक विचारायचं विसरलो मी. काय काय? हा ते गुरुला इन्व्हिटेशन दिलं की नाही? पप्पा अरे काय पप्पा काय पप्पा, तू बोलावलं होतं की नाही? तू मला सांग ना. नाही. केम अनंत केम नको बोलावे गुरुने? अशी कशी चूक झाली तुझी? गुरु तुझे मित्र आहे ना? हा पप्पा आम्हाला जवाब दो ना प्लीज. तुझा बेस्ट फ्रेंड आहे गुरु, त्याला तर बोलवायला पाहिजे होता ना तू. हा राधिका, तू तरी सांगायला पाहिजे ना. हा आपला घरच्या कार्य आहे. तुमचं बरोबर आहे, पण आता त्यांना आपलं परक काही राहिलं नाही. गुरु आता कोणाचाच विचार करत नाही, त्यामुळे त्याकडनं काही अपेक्षा करूच नाही आपण. बस झालं, संपला. जाऊ दे, काय अपेक्षा नाही ठेवणार आपण. पण करेक्ट आहे बाबा. आपण आता विषयच नको ना काढूया. उगाच सगळ्यांचाच मूड ऑफ कशाला करायचा ना. त्यापेक्षा आपण सेल्फी राहिलाय सगळ्यांचा. चला एक ग्रुप सेल्फी. हो. तिकडे चांगलं जरा लाइटिंग. याचं सेपरेट घे जरा. या आई मी घेऊ का? हो. चला आलो बाबा तुमचं घर. हो मस्त आला ना पण कार्यक्रम? हो खूप मस्त झाला, मजाही आली, पण आता खूप दमायला झालंय. हो ना, मी तर घरी गेल्या गेल्या कपडेही बदलणार नाही, असं झोपून जाणार आहे पलंगावर. जाऊ दे ना बा, खूप दमलायस रे तू. किती कामं केली. अहो कामाचं काय आई, आपल्या मित्राची एंगेजमेंट आहे, गुज्जूबाईची एंगेजमेंट आहे. असा चान्स मिळणार आहे का परत मला? एकदम जिगरी दोस्त ना. म्हणजे काय. चला आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. थांब मी काय म्हणते, जरा चहा कॉफी पिऊन जा. आता हे नको का बाई, आता नको चहा कॉफी वगैरे. मला झोपायचं, मी झोपतो नंतर बघतो. मस्त कडक चहा किंवा कडक कॉफी बनवते. नको ना राधा, आता कुठे चहा कॉफी वगैरे, मी येतो ना नंतर. चल रे सौमित्र. अरे यार तुमच्या हातची चहा कॉफी म्हणजे टेम्प करता यार तुम्ही. अरे राहू दे ना राधा, ऐक ना जरा. नाही मी अजिबात ऐकणार नाहीये. अगं नाहीये काही गरज कॉफीची वगैरे. गरज आहे, तू दमलाय. अरे तुम्ही नाही का दमलाय? तू जास्त दमलाय बा, धावपळ करून. नाही तर नाही मी लगेच कॉफी करते. पण आई मी काय म्हणते, एकदा अथर्वला घेऊन येते आणि लगेच करते कॉफी. हा प्लीज. हे काय सगळं? काय म्हणजे घरात कोणी आलं होतं का? गुरु तर एकटा आहे घरामध्ये. नाही मी पाहते. आई मी पाहते, थांबा. काय गुरुने केलंय? काहीतरी तोडफोड केली असणार फ्रस्ट्रेशन मध्ये, दुसरं काय. थांब. गुरु गुरु गुरु
अहो तुम्ही आणि मी आपण दोघांनी वाचायला नको हा पेपर, हा हिने वाचायला हवाय. बघ वाच. राधिका सुभेदार. अगं सुसाईडचा प्रयत्न केलाय गॅरीनी. व्हॉट? गॅरीने सुसाईड अटेम्प्ट केलाय मम्मा. मी गॅरीला बघून येते. तू कुठे जायचं नाहीये. हिंमत दाखवायची होती तर मग एवढी हिंमत तू तुझं आयुष्य पूर्वीसारखं करायसाठी दाखवायची ना बाबा. तुम्ही इतक्या अकंठ बुडालेला आहात त्या शण्याच्या प्रेमात, तुम्हाला बाहेरच्या जगाची जाणीवच नाही. आज मला एक गोष्ट कळून चुकली आणि ती मी माझ्या मनाशी पक्की धरून ठेवली. तुमच्या आयुष्यात जर कुणाला स्थान असेल तर ते फक्त शन्याला. डोळ्यानं पाहिलं रूप एका बाईचं. गो जा बघ जा घो खाई गेलो. बावीत बिवीत उडी मारल्यान काय बघ जा. अहो आत्ता तरी म्हणत होती ना कोणी रंग लावायला आलं तर मी किंचाळायचे म्हणून. गेली जावई बापून बरोबर रंग खेळायला. आय थिंक दादाने मॅजिक केलंय. अनुभव आणि ज्येष्ठत्व या बाबींचा विचार करता आमच्या आणि स्वराज्याच्या वतीनं अकबराशी बोलणी करण्यासाठी कारभाऱ्यांपैकी कोण जाणार? हमारे खरीदे का जवाब आने के आसार नहीं दिख रहे. नजर ना आए तो ना सही. चिंता के करनी शहजादे, वो संभाजी है, बड़ी दूर की सोचने वाला है. आमच्या खात्याच्या नियमानुसार जर असा उपद्रव होत असेल आणि त्याला काही पर्याय नसेल तर रितसर कारवाई करून वन खात्याचे कर्मचारी आणि शिकारी पाठवतो. शिकार करायचीच असेल तर वन खात्याकडनं माणसं पाठवता येतात, पण सध्या त्यांचे सगळे अधिकारी सुट्टीवर गेलेत. आता 1-2 दिवस तरी लागतील असं म्हणतात. ते येईतोवर आपण काहीच नाही करू शकत. ते बघा डुक्कर, त्याला मी पकडूनच राहणार. अहो तुम्ही आणि मी आपण दोघांनी वाचायला नको हा पेपर, हा हिने वाचायला हवाय. बघ वाच. राधिका सुभेदार. अगं सुसाईडचा प्रयत्न केलाय गॅरीनी. व्हॉट? गॅरीने सुसाईड अटेम्प्ट केलाय मम्मा. मी गॅरीला बघून येते. तू कुठे जायचं नाहीये. हिंमत दाखवायची होती तर मग एवढी हिंमत तू तुझं आयुष्य पूर्वीसारखं करायसाठी दाखवायची ना बाबा. तुम्ही इतक्या अकंठ बुडालेला आहात त्या शण्याच्या प्रेमात, तुम्हाला बाहेरच्या जगाची जाणीवच नाही. आज मला एक गोष्ट कळून चुकली आणि ती मी माझ्या मनाशी पक्की धरून ठेवली. तुमच्या आयुष्यात जर कुणाला स्थान असेल तर ते फक्त शन्याला. अहो आत्ता तरी म्हणत होती ना कोणी रंग लावायला आलं तर मी किंचाळायचे म्हणून. गेली जावई बापून बरोबर रंग खेळायला. आय थिंक दादाने मॅजिक केलंय. आज होळीचा दिवस आहे. तुझ्यातला सगळा राग, सगळा आगाऊपणा आजच होळीत जाळून टाकू दे. आणि शाण्यासारखी वाट, म्हणजे आपलं बाळ पण शान होईल. पहिली रेसिपी आहे ती आहे थंडाईची रेसिपी आहे, मँगो रोज थंडाई.
आता बघूया आपण दुसरी कुठली रेसिपी करतोय. आता आपण करणार आहोत सुजी आलू फोल्ड्स.